हेलो रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी
माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम करने पाखंड खंडन करने पाखंड खंडन करने पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हाँ धर्माचे पालन करने पाखंड खंडन करने पाखंड खंडन करने पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड करणे पाखंड हेची आभा करणे काम बीज वाढवावे वाढवावे ना बीज वाढवा बीज वाढवावे नाम हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे कृष्ण उतरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे कामा वाढवावे वाढवावे नाम वाढवावे नाम हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हे नाही भीड भार तुका म्हणे सान थोर तुका म्हणे सान थोर म्हणे तुका म्हणे सान थोर नाही ढाल तुका म्हणे सान थोर तुका म्हणे सान थोर तुका म्हणे सान थोर हेची आभा करणे कामा हेची आभा करणे कामा हेची आभा करणे काम हेची आभा करणे कामा वाढवावे
ऐका, अगोदर टाळी वाजेल, नंतर पखवाज, नंतर टाळ. सर्वांनी टाळी वाजवा. जय हो. वा वा. धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन
विजवान वाहे राम विजवान वाहे राम वाहे राम
विठाला 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 श्रीराम जय श्रीराम हेलो राम हेलो धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भार नाही भीड भार तुका म्हणे सान थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठाला नमो ज्ञानेश्वरा 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 उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती बुद्धारा सोपान देवा निवृत्ती बुद्धारा सोपान त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह धुलो पावन झालो चराचरी प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराची सुता चरणावर ठेवणी माथा साष्टांगाता दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातुं मुनींद्रिहिं समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करु प्रथम नमन जन जनन संतातिया जनन संतातिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया हो चक्रपदा कथित विचारू मामने चकुरुनाथ तुको कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास पांडुरंग कानन प्रमाण दुसरे चरण संतातिया चक्रपदा कथित विचारू मामने चकुरुनाथ तुको पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते कैलासे राणा शिवचंद्रमोणी फणींद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंच्या धिक्करण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पाया कहे पाया वरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संतांचा 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 मस्तक हे पायावरी वार करे संतांचा वार करे संतांचा वार करे संतांचा मस्तक हे पायावरी यावर करी संतांचा यावर करी संतांचा वार करी संतांचा मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंग हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला भंग महान भगवत भक्त पंचमी निर्वाती वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच हिंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा भंग असून प्रस्तुत भंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे धर्माच्या अनुषंगाने समाजाला उपदेश करताय विठ्ठला 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 धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम सज्जन हो अतिशय सुंदर नियोजनात या ठिकाणी आजचं या कार्यक्रमाचं प्रयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं प्रभू श्री रामचंद्रांच्या अयोध्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांचं आगमन झालं आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी हा प्रथम वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होतो आहे अतिशय सुंदर या ठिकाणी वर्षपूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आजचं या कार्यक्रमाचं प्रयोजन या ठिकाणी समस्त ग्रामस्थ यांच्याकडून माझ्याकडे येत असताना सकल हिंदू समाज सर्व ग्रामस्थ वडनेर काकुर्डी रामनगर सावतावाडी व काटोवन परिसर सर्व भजनी मंडळ या सर्वांच्या विशेष संपर्कातून या ठिकाणी ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे आहे आणि खऱ्या अर्थानं सकल हिंदू समाज यांच्या या विशेष संपर्कातून ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत खऱ्या अर्थानं असेल आणि ही भूमी खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांची ही भूमी छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे ही महाराष्ट्राची माती धर्मवीर शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आहे आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की फार वर्षाचं पारतंत्र्य या ठिकाणी संपून आपण स्वातंत्र्यात या ठिकाणी आलेलो आहोत
कारसेवकांनी दिलेली सेवा असेल किंवा प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभारण्यासाठी ज्यांनी ज्यांनी केलेला हातभार असेल, या सगळ्यांचं कार्य खऱ्या अर्थानं फलद्रूप झालं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आजपर्यंत आम्ही हिंदू म्हणवतच होतो, पण तो दिवस 22 जानेवारीला उजडला आणि गर्व से कहो हम हिंदू है. मला असं वाटतं आपण काय म्हणून जन्माला आलोय माहिती नाही, पण आपण सगळे हिंदू म्हणून मरणार आहोत आणि हे मरण आपल्याला सगळ्यात मोठं करणार आहे, लक्ष देऊ नका. आणि म्हणून या सकल समाज हिंदू असेल, सगळेच असतील, या समस्त ग्रामस्थ असतील, यांनी माझ्या वाणीवर विश्वास दाखवला. कोणाच्याही मनात जात धर्म पंथ आला नाही, कारण या परिसरातून पंचकृषीतून आलेले सगळी मंडळी आहेत. माझी बरेचशी कीर्तन इकडे झालेली आहेत, गायनाचार्य आहेत, मृदंगवादक आहे, या सर्वांना माहिती आहे की वारकरी संप्रदाय हा जात धर्म पंथ भेद करत नाही. परंतु अनेक महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात कीर्तनरूपी सेवा समर्पित करत असताना अनेक ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो की कीर्तनकार गड्या मुस्लिम समाजाचा आहे, त्याचं नाव तर तसं आहे, दिसायला तर तो वेगळा दिसतोय. लक्ष देऊ नाही का? पुढे शूटिंग चालू आहे, माझं कीर्तन परखड असतं, मी कुणाला घाबरत नाही. त्यांना माहिती आहे मी हैदराबाद में अफजल खान फाड़ता हो, मी माझ्या महाराष्ट्रात आहे. लक्ष देऊ नाही का? छत्रपती शिवाजी राजांनी एका झपक्यात अफजल खान उडवला होता. या महाराष्ट्राच्या मातीवर भयानक आणि जबरदस्त कार्य करणारा राजा, ज्यांची पदस्पर्श लागली आणि हा महाराष्ट्र निर्माण झालेला आहे, त्या महाराष्ट्रातली माणसं आहोत आपण, सजन हो. आणि म्हणून मला फार आनंद वाटतो की आम्ही सगळे भाग्यवान आहोत की आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलोत. आणि या सनातन धर्माचं कार्य करत असताना, हिंदू धर्माचं कार्य करत असताना आमचं परम कर्तव्य आहे की सलोखा निर्माण करणं हे परम कर्तव्य आहे. आमचा वडनेर असेल, हा परिसर असेल, कोण्या जीवाचा कोणीच मत्सर करत नाही. कोणी कोणती टोपी घालून बसलाय याचं काहीच अडचण नाही. किंवा अजून एक वाक्य सांगतो, बसलेल्यांपैकी कुणाचा तरी कोणीतरी मित्र मुस्लिम समाजाचा असेलही, त्याची जात आणि त्याचा समाज ही अडचण नाही, पण ती जिहादी वृत्ती ही ठेचली पाहिजे आणि याच्या सगळ्याच्या विरोधात आम्ही आहोत, लक्ष नाही का? आणि म्हणून हे धर्माचं काम करण्याच्या अनुषंगानं गुरुजी मुद्दामून अभंग निवडलेला आहे. अभंगाचा पहिलाच शब्द धर्म आहे आणि धर्म काय शिकावा आणि कसा शिकावा हे वडनेरवासियांकडून शिकावा. खऱ्या अर्थानं तुमचा समाज, इथं जमलेला उपस्थिती ही धर्माची व्याख्या सांगून जाते. विठ्ठल 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 महाराज एवढं जबरदस्त नियोजन केलेलं आहे की माझा थकवाच निघून गेला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाचार्य हरिभक्तपरायण ज्यांनी सुंदर चाल गायली, भाऊसाहेब महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांचं या ठिकाणी धन्यवाद आहे. आदरणीय गायनाचार्य हरिभक्तपरायण योगेश महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. महाराजांनी याही आधी मला साथ केलेली, महाराजांचं अंतःकरणातून धन्यवाद आहे. पकवाजाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत पकवाज वादक, माझे परमस्नेही जिवलग मित्र आणि आपल्या भागाचं भूषण हरिभक्तपरायण हेमंत महाराज कापडणीस या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांचं हृदयातून धन्यवाद आहे. साऊंड सिस्टीम आपल्या भागातील नावाजलेली साऊंड सिस्टीम आहे. दादांसाठी जोरदार टाळी वाजवा. अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे. आणि आदरणीय हेमंत महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतली मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत. मुलांसाठी एकदा, लेकरांसाठी जोरदार टाळी वाजवा. अतिशय सुंदर आज आपलं गाव हे भगवामय झाले बरं का. आणि माझ्याही डोक्यात आज भगवाच फिट आहे. भगव्यावर आमचं विशेष प्रेम आहे. भगवा काय करतो हे जाता जाता निश्चित सांगणार आहे. प्रभू रामचंद्र तुमच्या समोर उभे करणारच आहे, परंतु माझा स्पेशल विषय छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराज आहे. शिवराज सांगेल तिथं अफजल खान उभा करेल, आणि जिथं अफजल खान उभा करेल तिथं कोथळा नक्कीच काढणारे, लक्ष देऊ नाही का? आणि जिथं औरंगजेब उभा करेल तिथं खऱ्या अर्थानं धर्मवीर शंभूराजांना उभं करेल. आणि मग कळेल की महाराष्ट्र कुणी त्याग केला आणि महाराष्ट्र कसा उभा राहिला. विठ्ठल विठ्ठल योगेश महाराज अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात कीर्तन करत असताना अनेक भयावह परिस्थिती उपस्थित होती. आता आमचे कोणीच पाहुणे राहिले नाहीत बरं का, आमच्यासोबत राहिलेच नाहीत, राहतीलच कशी, लक्ष देऊ नाही का मला का? आता एवढी मोठी लोक सगळी आमच्या सोबत असल्यानंतर कशाची भीती आहे? काही परिसरातून आजही जाताना फार वाईट वाटतं
की आपण महाराष्ट्रात आहे का कोण्या देशात आहे याचं वाईट वाटतं. लक्षात नाही का, मी परखड बोलणारे, पुढे शूटिंग चालू आहे. मी कधीच कुणाला घाबरत नाही. मी ऑन कॅमेरा खऱ्या अर्थाने झी टॉकीजलाही कीर्तन करतो. माझी आई म्हणती, बाळा तुझे अनेक यूट्यूबचे कीर्तन बघितले, पण जरा निहार बोलत जा, एखाद्या दिवशी अडचणीत येशील. हेमंत महाराज, मला असं वाटतं काय होईल जीवाचं माहिती नाही, पण भाऊसाहेब महाराज ज्या दिवशी आमचा प्राण जाईल ना, त्या दिवशी धर्मासाठी गेला म्हणून सोडून दे सांगून आला. लक्ष नाही का, आम्ही धर्मासाठी जगलोच पाहिजे. किड्या मुंग्यांसारखं जीवन आमचं नाही पाहिजे. आणि आमच्या लेकींना आज धर्माचा उपदेश करून जाणार आहे. कारण की पुढची पिढी आज तुमच्या हातात आहे. लक्ष नाही का, आणि आपण जर मार्ग चुकलो तर येणारी पुढची पिढी मार्ग चुकणार आहे. म्हणून आपल्या हातात येणारी जनरेशन आहे. तुम्हाला माहिती का, ही मुलं किती भारी टाळ वाजवतात हे महत्वाचं नाही, या वयात ही भगवी टोपी घालून आणि धोतर घालून इथं उभी आहेत ना, ही गोष्ट लई महत्वाची आहे. विठाला आणि म्हणून हेच धर्माचं कार्य करण्यासाठी संत महंत इथं आले. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. महाराज सोपा उपदेश आहे आणि शब्द एक एक पारखून पहा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मला करायचं नाही, हेची आम्हा करणे काम. हे धर्माचं काम सगळ्यांना मिळून करायचं आहे. लक्ष नाही का, पण काय झालंय, आपला धर्म फार मोठा आहे. फार म्हणजे जगाच्या पाठीवर हिंदू धर्मा इतका मोठा धर्मच नाही. लक्ष नाही का, सर्वात मोठा धर्म हिंदू धर्म आहे. पण याची एक शोकांतिका आहे, याच्यात आपलीच माणसं फार फितूर आहेत. काय वाटतं तुम्हाला याच्यात? आता मी इथं कीर्तन करतोय ना, सगळ्यांनाच गोड नाही वाटणार बरं का. माझं बोलणं परखडे, काहींच्या मनात बी आला असन मुसलमानाचा बाबा बोलावलाच कसं काय यांनी. तुम्हाला खरं सांगू का, हे बघ रक्त आहे आमच्यात. आम्ही जाताना नाही या महाराष्ट्राच्या मातीत जाणार आहे. आणि गाडी असं धर्माचं परिवर्तन करण्यासाठी जन्माला आलोय ना. परवणी आहे बाबा, माझ्या मुलीचं नाव ज्ञानेश्वरी आणि मुक्ताबाई आहे. हे ठेवताना प्रचंड त्रास झालाय. पण कधी त्रास होतो माहिती का, आपल्यातलाच एखादा मला म्हणतो ना ज्यावेळेस, त्यावेळेस फार प्रचंड त्रास होतो. एवढं सोपं आहे का इथं कीर्तन करणं? तुम्हाला काय वाटतं? अहो नाही, एकटं राहावं लागतं आम्हाला या सगळ्यातून. हे सगळं करताना आणि आम्हाला आनंद वाटतो. महाराज धर्माचं काम करताना जर मरण आलं तर याच्यापेक्षा मोठं मरण काय? आज पोरं जय श्रीराम घोषणा करतायत, गर्जना करतायत. मला आनंद वाटला की खरंच प्रभू रामचंद्र आले, त्यांचं स्वागत तुम्ही आजवड निर्वाल्यांनी खरंच केलेलं आहे. जबरदस्त वातावरण उभं राहिलेलं आहे. आणि मला आदर्श द्यावा वाटून या गावाचा. एकीचं बळ फार मोठं आहे. लक्ष नाही का, आणि म्हणून राम म्हणावं लागल, प्रभू रामचंद्र म्हणावं लागल, जय श्रीराम म्हणावं लागल. आणि जोपर्यंत राम आहे तोपर्यंत राम म्हणा. एकदा आपल्यातला राम निघून गेला ना, मग लोक राम म्हणायला तयार आहेत. विठ्ठल विठ्ठल आणि ज्यांना जय श्रीराम म्हणायची अडचण असेल तर त्यांनी खुशाल गठुडा आवरावर निघावं. आता कुठं निघावं नाही सांगत, ते बी परखड बोलेल. विठ्ठल विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय तीच भूमिका सांगण्यासाठी आले की बाबा, या धर्माचं पालन करण्यासाठी तुम्हाला उभं राहावं लागल. कारण मोठं कार्य केलं धर्मासाठी. ज्या वेळेस खऱ्या अर्थानं अधर्म उभा राहिला, त्यावेळेस धर्मासाठी माणसं या महाराष्ट्रात उभी राहिली. बरोबर रामचंद्रांसारखं खऱ्या अर्थानं दैवत आमचं समोर उभं राहिलं. बरोबर रामचंद्र याचं कार्य फार मोठं आहे सज्जनाव. आणि मला असं वाटतं, विठ्ठल विठ्ठल या जगाच्या पाठीवर प्रभू रामचंद्रांचं प्रेम मात्र भक्तावर फार मोठं आहे. आणि तीच भूमिका जगद्गुरु तुकोबाराय घेऊन आले. तसं पाहायला गेलं तर तुकोबाराय मृत्यू लोकात येतच नव्हते. हे धर्माचं काम फार अवघड आहे. पण तरी तुकोबाराय सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. परमेश्वराचं नामस्मरण जनाजनापर्यंत पोहोचवणं हे धर्माचं काम आहे. विठ्ठल नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरेची. तुकोबाराय एवढ्या लांबून जर धर्माचं काम करण्यासाठी इथं आले, तुकोबाराय इथले नाहीत, ते आले कुठून तरी इथं.
टाळी वाजवा जोरात वा प्रमाण झाले. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आलो कशासाठी? झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरले जग. विठाला विठाला विठला विठला आणि हाच धर्माचा उपदेश करण्यासाठी संत समाजाकडे आले. आणि मग तो काळ फार महाभयानक काळ आहे. ज्या काळात जगद्गुरु तुकोबारायांनी कार्य केलं, थोडा ट्रबल राहू द्या, ज्या काळात खऱ्या अर्थानं आणि जगद्गुरु तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजीराजे हे समकालीन आहेत. छत्रपती शिवाजीराजांवर कुणाच्या विचारांचा पगडा आहे? तर संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा पगडा आहे. महाराजांची कीर्तनं लोहगावमध्ये आणि देहूमध्ये चालायची. अतिशय कीर्तनात रंग तुम्ही राहायची. आणि लोहगावमध्ये जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करायचे. आणि त्याच काळात शिवरायांचा खऱ्या अर्थानं मोहिमेवर जाण्याचा दौरा कधी कधी पुण्यातून चालायचा. ऐका ऐका, हे धर्माचं कार्य काय आणि कोण्या पद्धतीत उपदेश जगाच्या समोर तुकोबारायांनी केला. आणि मग लक्ष देऊन ऐका सचिन हो, मला काय सांगायचे, ही दाढीकडे बघतात लोक माया आल्यापासून. ती अफजल खानाची दाढी नाही, ती श्रीमंत छत्रपती शिवाजीराजांच्या मावळ्याची दाढी आहे. लक्ष देऊन ऐका. हा, मी फाडणार आहे अफजल बरं का, तुम्ही काळजीच करू नका. लय हाय स्केलला सांगावं लागतं अफजल फाडताना. ते एक येडपाट आहे, ते गायबाने तिकडं त्या हैदराबादला. त्या बावळाटाचं नाव नाही घेत आता, हे व्यासपीठ आपल्याला लय मोठे आणि त्याची पात्रता नाही इथं आपल्याला नाव घ्यायची. लगेच कळलं तुम्हाला, तुम्ही लय हुशार आहेत गाड्या. हवा क्या बात आहे. ते म्हणला हम घर घर में अफजल पैदा करेंगे. काय म्हणला तो? हम घर घर में अफजल पैदा करेंगे. त्याला हितं नाही सांगितलं त्याच्या हैदराबाद, त्याचं नाहीच आहे, ते आमचंच हे सगळं महाराष्ट्र भारत. या बावळाटांनी इथं घुसखोरी केली. लक्ष देऊ नाही का, मला काय सांगायचं. माझं बोलणं स्पष्ट आहे, माझं काय होणार हे मला माहिती नाही गाड्या, पण आज कीर्तन मात्र इथून रंगून जाणार आहे. मी सांगावंच लागेल, मला बोलावं लागेल. आई तुम्ही लई आता खऱ्या अर्थानं आपण सजग होणं लई गरजेचं आहे. या लेकींना सांगणार आहे मी, खऱ्या अर्थानं आपण किती शाश्वत झालं पाहिजे जगताना. लई भयानक माणसं आहे. अरे उद्ध्वस्त केलाय आपला महाराष्ट्र. आया बहिणींची दिवसा ढवळ्या इज्जत तुटलेली आहे. महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. अरे घरात समोर तो तुळशी वृंदावन उद्ध्वस्त झालं. भगव्याचा रंग अंधुक झाला होता. सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे ताट मानेनं पाहणारा कधी झुकल्यासारखा वाटत होता. आणि त्यावेळेस कुणीतरी या महाराष्ट्रासाठी लढलाय. आणि म्हणून सांगितलं महाराज. आणि ज्या वेळेस मी हैदराबादला कीर्तन करायला गेलो ना, माझा एक आमचे जोडीदार आहेत, मला म्हणले महाराज ही तर लईच भयानक काम आहे. म्हणलो काळजीच करू नका, जे होईल ते होईल म्हणलो. गणित काय म्हणला तो? ते एक जर म्हणला हम घर घर में अफजल पैदा करेंगे, त्या बावळाटाला म्हणाव तू घर घर में अफजल पैदा कर. आमचे छत्रपती शिवाजीराजांचे हे वडनेरचे सगळे मावळे घर में घुस कर अफजल मारेंगे. हे ताकद माझ्या राजांची आहे. विठाला विठला 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 क्यों तो भाऊसाहेब महाराज आया था वो अफजल. हे दादा, अरे आया था वो अफजल इस स्वराज्य का सपना पाले. आया था वो अफजल हरा सपना पाले इस महाराष्ट्र के माटी में. आया था वो अफजल हरा सपना पाले इस महाराष्ट्र के माटी में. लेकिन मेरे छत्रपति ने घुसा दिया ये भगवा उसके छाती में. जबरदस्त कार्य उभं राहिलं आणि महाराष्ट्र उभा राहिला. आणि तेच तुकोबारांनी शिकवण दिली. ही पोरं लईच एनर्जी ते बाबा, त्यांना काय करावं आणि काय नाही असं झाले. थोडं हो गया नाही, आता कुठलं काकाला बी नाही ते सुधरून देणार अजिबात. विठ्ठल विठ्ठल आणि मग तो 350 पावणे 400 वर्षापूर्वीचा काळ आहे. भयानक काळ आहे. संत जगद्गुरु तुकोबाराय इथं आले. पण खरं सांगू का, संतांनी काहीच नाही मागितलं. थेट धर्मासाठी काम केलं. जनाजनांपर्यंत नाम पोहोचावं, भगवान परमात्म्याचं नामस्मरण पोहोचावं, हेच यम हा करणे काम. आणि बीज वाढवावे नाम. देवाचं नाव प्रभू रामचंद्र जनांजनांपर्यंत घेऊन गेले. पण दुर्दैव या मातीचं आहे. संत समाजाला कळले नाहीत, त्यावेळेस कळले नाहीत आणि आता राहिले नाहीत. संतांनी फार मोठं कार्य केलं. काहीच नाही मागितलं देवाकडं. देवाने सांगितलं माग. आणि मग तुकोबाराय म्हणतात हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. काहीच नाही मागितलं आणि मग थेट धर्मासाठी कार्य केलं. आणि हे कार्य करताना फार अडचणी तुकोबारायांच्या जीवनात उभ्या राहिल्या. माऊली ज्ञानोबारायांच्या जीवनात उभ्या राहिल्या.
आणि सज्जना हो ऐका. आणि मग तो काळ जवळ आला. छत्रपती शिवाजी राजांच्या खऱ्या अर्थानं मोहिमेवर जायचे आणि मोहिमेवर जात असताना पहा मी काय सांगतोय सज्जना हो, आजचा दिवस आमच्यासाठी वर्षपूर्तीचा आणि गर्वाचा दिवस आहे. या जगाच्या पाठीवर ही भक्ती फार मोठी आहे. मला असं वाटतं हनुमंतरायांसारखी भक्ती आपल्याला करता येईल का माहिती नाही गड्या, पण खरं सांगू का हनुमंतरायांचं जीवन आपल्याला इम्प्लिमेंट करणं फार गरजेचं आहे. राम रत्न न जानी न जानी रत्नान्यथा. काय या जगाच्या पाठीवर काहीच नाही. लक्षात नाही का, काहीच नव्हतं. हे धर्माचं कार्यच का सांगतोय तुम्हाला. आणि मी का सांगितलं, प्रभू रामचंद्रांवर बोलणार आहे मी जाता जाता. मला काय आज वेळेचं बंधन नाही. त्यांनी सांगितले महाराज कवर बी खेळा. आता मला उद्या सकाळी 9चं कीर्तन आहे. तुम्हाला माहिती नाही 600 किलोमीटरचा प्रवास करून आले. कुणाचे पाय दुखले की लांब करून बसायचं, लय टेन्शन घ्यायचं नाही. लय लोड आला की हा काय झाले माहिती का, आता लय कॉम्पिटिशन वाढली हो. इतकी भयानक कॉम्पिटिशन झाली. आमच्यात बी लय तुम्हाला वाटलं का राजकारणात लय राजकारण आहे, सोडून मला आमच्याकडे लय राजकारण आहे. आमच्या इकडं एवढं भयानक राजकारण कुठंच नाही. चांगलं कार्यक्रम कीर्तन करायला लागलं की कुणाच्या तरी पोटात दुखतं, पकवाज वाजायला लागले कुणाच्या, गायला लागलं की कुणाच्या पोटात दुखतंय. काय झालं माहिती का, इतकी भयावह परिस्थिती समाजात उभी राहिली. याच्यात आता तर काम करणं फार अवघड आहे. आता खरी संतांची गरज होती माहिती का. त्यावेळेस संतांनी एवढं मोठं कार्य केलं, पण काय झालं भजनांनी अभंग नुसतेच गायले, इम्प्लिमेंट कुठे केले त्यावेळेस. अहो काय काय ठिकाणी भजनाच्या मंडळीत भजनेत हे माईक फेकून आणतात एकामेकाला. हे वैर भजन आणि कसं काय धर्माचं काम होणार मग. हे बोललं पाहिजे बरं का आम्हाला. आम्ही जर धर्माचं काम करत असेल ना तर आम्ही स्त्रियांना नाचवण्याचा कार्यक्रम नाही ठेवला पाहिजे. लक्ष नाही का, हे मोठं धर्माचं काम करायचं असेल ना आम्हाला जागृत व्हावं लागेल. सजनाव आम्हाला सजग व्हावं लागेल. आम्हाला एकाच गल्लीत 10 गणपती बसून चालणार नाही. आम्हाला खऱ्या अर्थाने एकीचं बळ दाखवावं लागेल. अहो जाऊ दे आता लई लांब जाईन गणित. मी बोलणारच आहे थोडं आज, जरा मला थोडंसं मोकळंच बोलायचं आहे गड्या गणित. अहो काय काय ठिकाणी भयानक वातावरण आहे. तुम्ही या काय काय एरियात, आम्हाला वाटतं आम्ही भारतात आहे का पाकिस्तानात हेच कळत नाही. नाही कळलं का तुम्हाला, जड जाते का जरा. मी सलोखाच निर्माण करायला, आपल्याला तेढ निर्माण नाही करायची. इथं 18 पगड जातीची माणसं बसतील माझ्यासमोर, पण प्रत्येकाच्या जातीच्या दाखल्यासमोर पहिले हिंदू लागले आणि मग जात आहे. लक्ष देऊ नाही का, आम्ही हिंदुस्थानातले आहोत. मला सांगायचं तात्पर्य, हेच कार्य करायला संत आले, पण नाही संताला जगू दिलं समाजाने. हे धर्माचं काम, हे नामस्मरणाचं बीज पेरायला आले जनाजनांपर्यंत. कारण सगळ्यात सोपं नाम आहे, बाकी सगळी कीर्तन अवघड आहेत, पण नाम कीर्तन सोपं आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अवघड आहे, तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे अवघड आहे. ही बाकीची सगळी कीर्तनं सोपी आहे. आणि काय केलं हनुमंतरायांनी पण प्रभू रामचंद्रांचंच नाव घेतलं. और राम नावानं काय नाही होत. एक राम नाम काफी है हर संकट को दूर करने के लिए. आणि त्याच्यात खूप ताकद आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं पहा, सगळ्यांना सगळं दिलं होतं, पण मारुतीरायांना काहीच नाही दिलं रामानं. मारुतीराय सांगतात, एका झाडावर जाऊन बसले. सीतामा म्हणती, प्रभू हे रामायण घडवण्यात जे कारणीभूत आहेत ते मारुती आहेत. बघा मारुतीरायांसारखी भक्ती करणं आम्हाला गरजेचं आहे. आणि मग प्रभू सांगतात, सीता ए सीतामा. सीतामाच्या समोर खऱ्या अर्थानं मारुती समोर हात जोडून उभे राहिले. आणि आई सीतामा सांगते, प्रभू अरे तुम्ही काहीच नाही दिलं मारुतीरायांना, आता काय देऊ नसता जवळ. काहीच नाही म्हणले, काय देऊ आता, काहीच नाही म्हणले. पण खरं सांगू का, मारुतीरायांनीच मला शोधून काढलं. ज्याने सीता शोध केली राम सीता भेटवली. आणि खरं सांगू का, अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं आणि सीतामाच्या डोळ्यात पाणी आलं. हे हनुमंतराय अरे काहीच नको का. हनुमंतराय सांगतात, मा काहीच नको रे. पृथ्वी मोलाचा हार जो गळ्यात होता तो हार गळ्यातला खऱ्या अर्थानं मारुतीरायांच्या गळ्यात टाकला. प्रभू राम सांगतायत, काय करताय सीता. मला विचारलं, सीते अरे काय करतीस. काही नाही प्रभू. अहो तुम्ही सगळ्यांना सगळं दिलं, पण आपल्या हनुमंतरायांना काय दिलं. त्यांनी आयुष्यभर तुमची भक्ती केली. हे धर्माचं काम करण्यासाठी परमार्थ केला. मुखात परमेश्वराचं राम नाम होतं. आणि म्हणून हनुमंतराय माझ्यापर्यंत पोहोचले. मग सांगा ना याच्या मोबदल्यात तुम्ही काय दिलं. हे असंच असतं. मंदिराचं सगळं काम होस्तवर, एखादं चांगलं काम होस्तवर, जे तरटी टाकतं पाणी मारतं ते माईक समोर नसतं उद्घाटनाला. बाकी सगळी असतात टाईट, कॉलर टाईट करून सगळे असतात, पण जे सगळं काम करतो ना तो पडद्याच्या आडच राहतो. तसं झालं मारुतीरायांचं. मारुतीराय म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या अंतकरणातले बरं का. हा तू माझा स्वामी मी तुझा रंक, पाहताना दिसे वेगळीक, मी तू पण जाऊ दे दुरी. अंतकरण दाटून आलं. प्रभू रामचंद्र सांगतात, आता काय देऊ नसता जवळ, आता काहीच नाही दिला. पृथ्वी मोलाचा हार दिला, गळ्यात टाकला. मारुतीराय बी हुशार आहेत, झाडावर जाऊन बसते मनी फोडायला लागले. म्हणजे काय झालं, काय नाही. सीतामा म्हणती, हे मारुती
अरे एक एक मनी लई पृथ्वी मोलाचा आहे बाबा. आजपर्यंत कुणालाच नाही दिला. या पृथ्वीच्या तलावर असा हारच नाही कुठं आणि मनी फोडतो. अरे काय पाहतो? काही नाही म्हणले. मा याच्यात राम आहे का पाहतो? म्हणले त्याच्यात कुठं राम असतो का? आई प्रत्येक ठिकाणी राम आहे, फक्त पाहण्याची दृष्टी तशी पाहिजे. लक्ष देऊन ऐका सज्जन हो, प्रत्येक ठिकाणी राम आहे. आणि म्हणून पहिलंच वाक्य होतं कीर्तनाचं, जोपर्यंत राम आहे देहात तोपर्यंत राम म्हणला पाहिजे. आपल्यातला राम गेला की लोक राम म्हणायला तयार आहेत. लक्ष देऊन ऐका. म्हणून प्रभू राम आणि मग प्रभू रामचंद्रांचे डोळे भरून आले. प्रभू रामचंद्र सगळा प्रसंग पाहतायत. मारुतीराय अरे त्याच्यात कुठं राम असतो का? मारुतीराय सांगतात असतो राम आई. अरे मग तुझ्यात राम आहे का? आणि मग हृदय विदारलं. राम सीता लक्ष्मणासहित राम दाखवला. सीतामाचे डोळे भरून आले. मारुतीरायांनी पाहिलं. प्रभू रामचंद्रांनी मारुतीला मिठी मारली आणि मग प्रभू रामचंद्रांनी मारुतीरायांना विचारलं, सांगा तुम्हाला आता काय हवंय? मारुतीरायांनी एकच उत्तर दिलं, काहीच नका देऊ प्रभू मला. राम रत्न जानी न जानी रत्नान्यथा. या जगाच्या पाठीवर रामा इतकं रत्न मला प्रिय नाही. मला एकच द्या. यत्र यत्र कथालोके तत्र तत्र गतिरमस्तेव श्रवणार्थ सदैव हिम. जिथं जिथं तुमची धर्मकथा चालू असेल तिथं माझी उपस्थिती असू द्या. विठ्ठल 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 म्हणून हे नामस्मरणाचं बीज पेरायला तुकोबार आहे. मगाशीच सांगितलं नामस्कीर्तन साधन पै सोपे. भाऊसाहेब महाराज सगळी कीर्तन अवघड्या. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अवघडे. तुझं सूक्ष्म म्हणू की स्थूल रे अवघडे. तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे अवघडे. आणि काल्याचं कीर्तन तळवे तळहात तळहात टेकत डाव्या गुडघ्यानं 12 वाजते नितेच सांग पिंध्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा सांगना. 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 पाण्यात गेला कसा सांग पिंध्या हरीचा चेंडू सांग पिंध्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा हे सांगना. पाण्यात गेला कसा हे बाई 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 पाण्यात गेला कसा. वाजवा टाळीत मग काय. हे नामस्मरण सांगायला तुकोबार आहे. आणि मग जगद्गुरु तुकोबार यांनी नाम धर्मापर्यंत पोहोचवलं. आणि मग तो काळ आहे सज्जला हो. 5 मिनिटात अभंगाच्या पहिल्या चरणावर येणार आहे आणि मग धर्माचं कारण सांगणार आहे. आणि मग जगद्गुरु तुकोबार यांची कीर्तनं लोहगावमध्ये व्हायची, देहूमध्ये व्हायची. अतिशय सुंदर सुमधूर साच आणि मवाळ मिथुलेनी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि जगद्गुरु तुकोबार यांच्या कीर्तनात थेट छत्रपती शिवाजीराजे येऊन बसायचे. राजांचं कार्य चालू होतं. मोहिमेवर जात होते. मावळे सांगतात राज 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 मोहिमेवर जायचंय. राज राज सांगतात मावळ्यांनो ए मावळ्यांनो ऐका 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 ऐका. म्हणले आता जगद्गुरु तुकोबार यांच्या कीर्तनाचं श्रवण करायचं, हा लाभ घ्यायचा आणि मग मोहिमेवर जायचं. दर्शन घेतलं तुकोबारांचं. पण तुकोबारांचं कीर्तन ऐकलं, कानावर पडलं आणि महाराजांना मोह आवरला नाही. छत्रपती शिवाजीराजे कीर्तनात बसले आणि मग कीर्तनातून ते सुरू झालं. आणि मग महाराजांनी खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबारांनी सुरू केलं. राज राज अरे नदी निघते का राज? जाता जाता पाना फुलांना भरत जाते, जाता जाता पशुपशवादिकांना पाणी देते. आणि या सगळ्यांना भरत जात असताना या नदीचं अंतिम ध्येय आहे हे समुद्राला जाऊन मिळणे. थोडा इको कमी करायचा. अंतिम ध्येय समुद्राला जाऊन मिळणं आहे. राजा म्हणतात हो बरोबर आहे. मग तसंच राज या मनुष्याने जन्माला यायचं, जनमानसांची सेवा करायची, धर्माचं कार्य करायचं. आणि हे सगळं करत असताना मनुष्याचं अंतिम ध्येय मोक्षाला जाऊन मिळणं आहे.
राजे म्हणतात मोक्षावर जायचं आणि मग यासाठी तुकोबराय काय करायचं? तुकोबराय सांगतात यासाठी रामाचं नाव घ्यायचं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हटलं की माणूस मोक्षावर जातो. आणि मग छत्रपती शिवाजी राजांनी जी समशेर घेतली ती समशेर बाजूला ठेवली आणि मग मुखातून गजर सुरू झाला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मावळे म्हणतात राजा मोहिमेवर जायचं आहे. मुघल आदिल निजाम कुतुब डच फ्रेंच हे कापायच्यात. राजा महासाहेब जिजाऊंनी धर्माचं कार्य तुमच्याकडे दिलं. राजेंनी तलवार बाजूला ठेवली आणि महासाहेब जिजाऊंनी खऱ्या अर्थानं दिलेलं स्वप्न आज तुटतं का काय असं महाराष्ट्राला वाटू लागलं. हे खऱ्या अर्थानं पहा कसा उभा राहिला होता महाराष्ट्र. सांगेल तुमच्या समोर सज्ज राहो. आणि मग अंतकरण दाटून आलं. मावळे म्हणतात राजा चला मोहिमेवर. राजा सांगतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आता देवाचं नाव घ्यायचं आणि मोक्षावर जायचं. मोक्षावर जायचं मोक्षावर जायचं. तुकोबारायांचं कीर्तन ऐकून फार मोठा परिणाम छत्रपती शिवाजी राजांच्या मनावर झाला. कोणीतरी थेट गेलं मासाहेबांना सांगितलं आई साहेब छत्रपती शिवाजी राजे मोक्षाच्या वाटेवर निघालेत आणि आम्ही जर विचारलं तलवार घ्या आणि निघा मोहिमेवर तर राजे म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. दादा एक उदाहरण होतं शक्तीचं आणि एक उदाहरण होतं भक्तीचं. भक्ती होती जगद्गुरु तुकोबारायांकडं आणि शक्ती होती छत्रपती शिवाजी राजांकडं. धर्माचं काम दोघेही करत होते पण मार्ग मात्र वेगळा होता. शिवरायांकडं मार्ग होता शक्तीचा आणि धर्माचं कार्य करताना जगद्गुरु तुकोबारायांकडे मार्ग होता भक्तीचा. पण लक्ष देऊ नये का भक्ती आणि शक्तीचा समन्वय आज तुमच्या समोर उभा करणार आहे. ऐका सज्जना हो. अंतकरण दाटून आलं. मासाहेब जिजाऊ थेट पोहोचल्या. जगद्गुरु तुकोबारायांचं दर्शन घेतलं. महाराज आज आपण छत्रपती शिवाजी राजांना मोक्ष सांगितला. आम्हाला आनंद आहे पण सांगा ना आम्हाला शिवरायांना भेटायचं आहे. कुठे आहे आमचा राजा? कुठे आहे राजा ज्या शिवरायांच्या हातात आम्ही तलवार दिली आहे? आणि तलवार यासाठी दिली आदिलशाही निजामशाही कुतुब डच आणि फ्रेंच या पाचशाया लोळवण्यासाठी. माझा शिवराय माझ्या पोटात होता गरकर फिरायचा आणि मला असं वाटायचं मुघल मारतो का काय मुघल पिरगळतो का काय. पण तो राजा शांत झाला. महाराज सांगतात आई साहेब आमचं काय चुकलं का? आई साहेब नाही महाराज नाही महाराज तुमचं काहीच चुकलं नाही पण मला शिवरायांना भेटू द्या. आईसाहेब जिजाऊ शिवरायांच्या समोर उभ्या राहिल्या आणि राजांना सांगितलं महाराज हो राजा उठा अरे मोहिमेवर जायचंय. मावळे किती वेळ झालं वाट पाहतायत. आणि मग राजा सांगतात आई साहेब रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. धर्म अर्थ काम आणि अंतिम पुरुषार्थ मोक्ष. आता मोक्षावर निघायचं. आता नाही कुठं जायचं. पण राजा तुमचं कार्य वेगळं आहे. तुकोबारायांचं कार्य वेगळं आहे. कुणीतरी टाळ घ्यायचा भक्ती करायची नामस्मरण करायचं आणि धर्माचं कार्य करायचं आणि कुणीतरी तलवार हातात घ्यायची आणि धर्माचं रक्षण करायचं. महाराज सांगतात आई माफ करा आम्हाला पण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अंतकरण दाटून आलं. आईसाहेब जिजाऊंचे डोळे भरून आले. हे दिवसा ढवळ्या आया बहिणींची इज्जत या सैतानाने लुटली होती आणि मग महाराज यासाठीच महाराजांना उभं केलं तर मासाहेब जिजाऊंनी. मासाहेब सांगतात तुकोबारायांना ओ तुकोबाराय अरे तुम्ही सांगा छत्रपतींना अरे आम्ही काय सहन केलंय. आमच्या समोर आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज आम्ही ऐकलेला आहे. आमच्या समोर भगव्याचा रंग अंदूक झालाय. महाराज तुम्ही मोक्ष नका सांगू. आता एक काम करा तुम्ही मोक्ष नका सांगू. तुम्ही शिवरायांना कर्मसिद्धांत सांगा. कर्मसिद्धांत असा सांगा एका क्षत्रियाचा धर्म सांगा आणि सांगा एका क्षत्रियाने जन्माला आल्यानंतर काय करायचं. महाराज सांगतात आई साहेब आमचं चुकलंय का? नाही महाराज तुमचं चुकलं नाही फक्त मोक्ष सांगू नका. आता शिवरायांना सांगा एका क्षत्रियाने जन्माला आल्यानंतर काय करायचं. आणि त्यांनी जी बाजूला तलवार ठेवली ना ती तलवार कशी हातात घेतील असा उपदेश तुम्ही करा. आणि मग पुन्हा एकदा आणि मग महाराज सांगतात ऐकतील का शिवराय आमचं का नाही ऐकणार. हो जगद्गुरु तुकोबाराय आज तुम्ही कौन बना. आज तुम्ही श्रीकृष्ण भगवान परमात्मा बना आणि बसलेले छत्रपती शिवाजी राजे अर्जुन बनतील. अर्जुनही खचला होता रणांगणात पण सज्जना हो खचलेल्या अर्जुनाला उभारी देण्याचं काम श्रीकृष्ण भगवान परमात्म्यांनी केलं. आता एक काम करा तुम्ही श्रीकृष्ण बना आणि छत्रपती शिवाजी राजे अर्जुन बनतील आणि सांगा एका क्षत्रियाचा धर्म काय. आणि मग पुन्हा एकदा जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन उभा राहिलं आणि मग तीच भाषा आज वारकऱ्याची आणि धारकऱ्याची झाली. आज भाषेत धार होती आणि मग तुकोबारायांनी कीर्तन सुरू केलं. आणि मग साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ही अमृताची वाणी आज वेगळी वाटत होती. महाराजांच्या मुखातून शब्द निघत होते राजा
राजा मनुष्याचा जन्म कशापायी हे सांगितलं. सांगा ना राजा, आज तुम्हाला कर्म सिद्धांत सांगणारे महिला मंडळ ऐका. आई काय सांगतो लक्ष देऊन ऐका. हा सूर्य दिसतो का हो छत्रपती, हा सूर्य दिसतो का. राजा सांगता दिसतो ना सूर्य. मग सांगा राजा या सूर्याचं कार्य काय. सांगा राजा या सूर्याचं कार्य काय. राजा सांगता सूर्याचं कार्य उगवणं आणि जगाला प्रकाश देणं. मग सांगा राजा सूर्याचा धर्म आणि कर्म काय. सूर्याचं धर्म आणि कर्म महाराज, सूर्याचं धर्म कर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं हेच धर्म कर्म आहे. मग सांगा राजा जर सूर्याने त्याचं कर्म आणि धर्म सोडून दिलं तर काय होईल. राजा सांगतात पृथ्वी संपून जाईल, पृथ्वीवर अंधकार होईल. मग सांगा ना राजा जर सूर्याचा धर्म आणि कर्म तुम्हाला कळलं तर काय वाटतं तुम्हाला एका क्षत्रियाचा धर्म काय असेल. राजा सांगतात महाराज रामकृष्ण हरी. नाही महाराज नाही राजा, एका क्षत्रियाचा धर्म रामकृष्ण हरी म्हणणं आहे. मुखात देवाचं नाव घेणं हे जरूर आहे. आम्ही भक्ती करायची, आमच्या गळ्यात टाळ शोभतो, पण शिवराय तुमच्या गळ्यात टाळ नाही शोभत. तुम्ही काय करायचं, तुम्ही नामस्मरण करायचं, तुम्ही हर हर महादेव म्हणायचं, तुम्ही जगदंब म्हणायचं, तुम्ही जय श्रीराम म्हणायचं आणि तुम्ही मोहिमेवर निघायचं. पण राजा जर सूर्याचा धर्म आणि कर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं आहे ते एका क्षत्रियाचा धर्म धर्माचे पालन करणं आहे. राजा घ्या ती शमशेर हातात आणि करा धर्माचं पालन. अभंगाचं पहिलं चरण. धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम सजन हो. सप्ताहातलं कीर्तन वेगळे आणि नैमित्तिक कीर्तन वेगळे. सप्ताहातल्या कीर्तनापेक्षा 5 पट ताकद या कीर्तनात जास्त लावायला लागते. आता तुम्हाला माहिती नाही अजून तर मी सुरू केलं नाही. अभि ट्रेलर हे पिक्चर बाकी आहे. लक्ष देऊ नये का मला काय सांगायचं. फार वेळ घेणार नाही तुमचं, मला माहिती आहे थंडी वाढणार आहे, पण तुम्हाला थंडीच वाजून देणार नाही. काळजी करू नका. तुमचं रक्त असं सळसळलं पाहिजे गाड्या धर्मासाठी. अहो महाराजांनी आई जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं राजा घ्या ती तलवार हातात आणि करा धर्माचं पालन.
आणि मग जगद्गुरु तुकोबारांच्या उपदेशाचा परिणाम शिवरायांवर झाला आणि मग महाराजांनी तलवार हातात घेतली आणि त्यानंतर मोठं कार्य सुरू झालं. मी अखंड महाराष्ट्रात 5 राज्यात कीर्तन करत असताना योगेश महाराज, भाऊसाहेब महाराज, मला लोक म्हणतात महाराज छत्रपती शिवाजीराजे कुठे कीर्तनात सांगतात का? शंभूराजे कुठे कीर्तन? काही काही आहेत आडमुठ, आपल्यातच गायबानी आहेत काही काही, त्यांनी आपल्यातल्यांनाच उपजारी नाही येऊन दिलेलं. बघा तुम्ही मग अशी म्हणलो ना मी, फार मोठी स्पर्धा उभी आहे सगळीकडे, फार मोठी स्पर्धा आहे. कुणाचं चांगलं चाललं की कुणाची तरी पोटात दुखणाऱ्याची. काय वाटतं तुम्हाला याच्यात? सगळीकडे स्पर्धा. महिला मंडळ तुमच्याकडे बी स्पर्धा आहे. एखादी नटून टटून निघाली की 4 जणी लगे विचारतात कुठं चालली. आता 10व्याला 13व्याला चालली, जाती का त्या? बरं काय करायचं तुला, कुठं चालली? आता आजचं कीर्तन फार विनोदाचं नाही बरं का. काय माहिती का, जिथं तिथं स्पर्धा आहे. आता हेमंत गुरुजी, मी इनोवा गाडी घेतली, मला एकाने फोन केला, म्हणले महाराज इनोवा गाडी घेतली. म्हणलं घेतली, म्हणले 30 लाखाची. म्हणलं घेतली बाबा. मग म्हणलं कसं काय, हप्त्यावर घेतली का? म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करे तुला हप्त्यावर घेतली काय विचारते आणि कुणाचा दाडा नाही. काय झाले माहिती का? आणि तरुणांना तुम्ही अजिबात खाचायचं नाही गाड्या, अजिबात खाचायचं नाही. कुणाचे दिवस तसेच राहत नाहीत, दिवस बदलतात गाड्या, यायलाच लागतं. आणि ज्याच्या मुखात राम आहे ना, एकदा प्रभू रामच आपल्या जीवनातले दिवस बदलणार आहेत. लक्ष नाही का, बदलणार आहेत. अहो आहे ती मूर्ती आजही तशीच्या तशी ठसेल मनात अशीच उभी आहे. लक्ष नाही का, काय तेज आहे, काय चैतन्य आहे, हे लक्ष देऊ नाही का, हे सांगायचं तात्पर्य असं आहे. आणि मला असं वाटतं, आणि असंच आहे, आपल्या घरासमोर 4 गाड्या आहेत, ह्याचं सुख लोकांना नाही, दुसऱ्यांनी एकच काय घेतली याचं लई पोटात दुखते. म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून. आता आमच्या इकडली भाषा थोडी रगील वाटते बरं काय, पण ती तशी नाही आहे, ती भाषा सोपीची, एकच भाषा आहे. आणि खरं सांगू का, मला जर विचारलं ना कोणी या जगातील सर्वश्रेष्ठ भाषा कोणती, मी छाती ठोकून सांगेल माझी मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे. जगातल्या सर्व भाषा मराठी भाषेला सलाम करतात. माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता तेही पैंजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविना. तुमच्या इकडे बी भाषा काही काही बोलल्या जातात, मला वाटतं हैराणी बोलल्या जाते का? हां, तिथं लय भारी आहे. ओ मी कोण समजतीच नाही, काहीतरी ते भारी आहे, पण लय गोडवा येतात. आमचे ते महाराज लय भारी बोलतात. ते काय बरं महाराजांचं नाव, ते मागच्या वर्षी, हा रवी किरण महाराज, वा 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 वा, एकच नंबर काम. ते असं कीर्तन करतात ना उभं गाड्या. मला एकदा लाईव्ह त्यांचं खरंच कीर्तन ऐकायचे, वेगळंच झलक येऊन की काय, ते भारी माणूस, एकदम रॉयल मोकळं कीर्तन त्यांचं असते. लोक पोट धरूनच असणार. त्यांना एकदा आमच्या तिकडे न्यायचे, म्हणतो बघा गाड्या हे कीर्तन असते, हे असं गणित. आमच्या इकडे लय गुंठा मंत्री आहेत, पण काय झाले जमिनी विकल्या तर येडेगत करायला लागले. ते अजून रेंजलाच आली नाही, त्यांना कळानाच. पोरांनो, धर्माचं कार्य करायचं असेल तर पहिलं व्यसन सोडावं लागेल. लक्ष नाही का, निर्व्यसनी होताल तेव्हा धर्माचं काम करावं लागेल. छत्रपती शिवाजीराजे, धर्मवीर शंभूराजे हे निर्व्यसनी होते. लक्ष नाही का, मला काय सांगायचं सज्जनाव, आणि हे सांगायचं तात्पर्य हेच कार्य पुढे नेलं. मग सांगा, छत्रपती शिवाजीराजे देव होते का? धर्मवीर शंभूराजे देव होते का? मला असं वाटतं हे देव होते का माहिती नाही, पण छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे होते म्हणून आमच्या मंदिरातील देवा शिल्लक आहेत. लक्षात घ्या, गाभाऱ्यातले देव शिल्लक आहेत आणि मंदिरं शिल्लक आहेत. खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. हे सावित्रीबाईंचं कार्य या मातीसाठी फार मोठं आहे. स्त्री शिक्षणाची ज्योत खऱ्या अर्थानं आई सावित्रीबाईंनी आमच्यासाठी दिलेली आहे. ज्योतिबा फुलेंचं कार्य मोठं आहे. संत सावता महाराजांचं कार्य मोठं आहे. ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं कार्य मोठं आहे. या सकल संतांनी समाजासाठी फार मोठं कार्य, हेच धर्माचं कार्य आमच्या समोर ठेवलं. आणि मग का सांगायचं नाही शिवराय कीर्तनात? अरे काय होता महाराष्ट्र 12व्या शतकात, तसं धर्माचं काम फार मोठं चाललं होतं. 12वं शतक म्हणजे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक होतं. चला सज्जन हो, सोबत चला. या 12व्या शतकात खऱ्या अर्थानं माऊली ज्ञानोबाराय आळंदीमध्ये खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा गौरव करत होते. 12वं शतक महाराष्ट्रासाठी गौरवशाली होतं. आळंदी आनंदाने दुमदुमत होती. पंढरपुरात वारकरी धारकरी नाचत होते. पकवाजाचा आवाज होता, टाळाचा आवाज होता, वारकऱ्यांचा भजनांचा धर्माचा घोष होता. आणि भगवी पताका महाराष्ट्रावर फडफडत होती. आणि भगवी पताका प्रसन्न मुद्रेत दिसत होती. सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे ताट मानेने पाहत होता. भगवा 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 असा जबरदस्त फडकत होता. आणि दुई भगव्याची शान आज महाराष्ट्रावर दिसत होती. पण कुणाची तरी महाराष्ट्राला नजर लागली दादा. अरे कुणाची तरी नजर या महाराष्ट्राला लागली आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र उद्ध्वस्त होण्याच्या दिशेला आला. कुणीतरी आलं. 8,000 इस्लामिक सत्ता, 8,000 इस्लामिक सत्ता दिन दिन दिन
दिन दिन करत महाराष्ट्रावर धावत आल्या अल्लाउद्दीन खिलजी। पहिला अल्लाउद्दीन खिलजीनं आक्रमण केलं आणि महाराष्ट्र उद्ध्वस्त केला। दिवसा ढवळ्या आया बहिणींची इज्जत लुटली। ऐका सज्जना हो, मोठं कार्य सांगणार आहे तुम्हाला। अल्लाउद्दीन खिलजीनं दिवसा ढवळ्या आया बहिणींची इज्जत लुटली। घरासमोरचं तुळशी वृंदावन नष्ट झालं, भगव्याचा रंग अंधुक झाला। दिवसा ढवळ्या सगळीकडून आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज उभा राहिला आणि हे वादळ महाराष्ट्रावर आलं। आणि मग कोण रोकेल हे वादळ रोकायला आता एका वादळाची गरज होती। हे वादळ रोकायला आता एका वादळाची